योग परिवारातील माझे सर्व योग साधक बंधू व माझ्या योग साधिका बहिणी यांना किशोर महाराजांकडून ओम जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। आज दिनांक 6 जून 2026 संत शिरोमणी श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा विषय आहे भगवंत आणि मी वेगळे नाही। म्हणजेच भगवान आणि मी तसेच तुम्ही देखील वेगळे नाही। हे वाक्य ऐकायला खूप सोपे वाटते, पण त्याचा अर्थ समजून घेतला तर संपूर्ण अध्यात्म त्यात सामावलेला आहे। आपण सर्वजण आयुष्यभर सुख, शांती आणि आनंद शोधत असतो, परंतु हा आनंद आपण बाहेर शोधत राहतो। पैसा, पद, प्रतिष्ठा, घर, गाडी यामध्ये आनंद शोधतो। काही काळ आनंद मिळतोही, पण तो कायम टिकत नाही, कारण खरा आनंद बाहेर नसून आपल्या अंतरंगात आहे। संत महात्मे सांगतात की परमेश्वर हा कुठेतरी दूर आकाशात बसलेला नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे। पण अज्ञानामुळे आपण स्वतःला फक्त शरीर समजतो। मी हा देह आहे, माझे घर, माझे कुटुंब, माझे यश या विचारामध्ये अडकतो। ग्रंथात एक सुंदर उदाहरण दिले आहे। जसा सूर्य आणि त्याचे किरण वेगळे नसतात, तसेच जीवात्मा आणि परमात्मा याची स्थिती आहे। किरण सूर्यापासून वेगळा नसतो, त्याचप्रमाणे आपणही परमेश्वरापासून वेगळे नाही। परंतु आपल्या जीवनात मीपणा आणि अहंकार निर्माण होतो। हे मी केले, माझ्यामुळे झाले, मी मोठा असे वाटू लागते, आणि याच अहंकारामुळे आपण परमेश्वरापासून दूर गेल्यासारखे वाटते। ज्ञानमार्ग सांगतो की सर्वप्रथम माणसाने नम्र व्हावे। मला सर्व काही माहीत नाही हे प्रथम मान्य करायला पाहिजे। हीच खरी ज्ञानाची सुरुवात आहे। जेव्हा अहंकार कमी होतो तेव्हा सत्याचे दर्शन होऊ लागते। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की कर्म करत राहा, पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका। आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करायचे, यश आले तर देवाची कृपा समजायची, आणि अपयश आले तरी त्याचीच इच्छा समजून ते स्वीकारायचे। आज अनेकदा आपण दुःखी का होतो? कारण अपेक्षा खूप असतात। मला हे मिळालेच पाहिजे, माझेच मत बरोबर आहे, माझेच काम झाले पाहिजे। अशा अपेक्षामुळे मन अस्वस्थ होते। अपेक्षा कमी झाल्या की मन शांत होते। संतांनी सांगितलेला सर्वात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण। राम, कृष्ण, विठ्ठल, दत्त, स्वामी समर्थ किंवा आपल्या श्रद्धेचे कोणतेही नाम सतत घ्यावे। नाम घेतल्याने मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो, आणि भगवंताशी असलेले नातेसुद्धा दृढ होते। आणि हे नाम घ्यायचं असेल तर प्रत्येकाने भजन म्हणायला पाहिजे। भजन म्हणण्यासाठी प्रेरणासुद्धा लागते। अनुषंगाने मी सांगतो की भजन म्हणायला मी सुरुवात केली म्हणून नाम घ्यायला सुरुवात केली, पण हे भजन घेण्यासाठी जी प्रेरणा दिली ती दुसरे तिसरे कोणी नसून इथे बसलेल्या माझ्या पुष्पाताई आहे। त्या पुष्पाताईंनी मला प्रेरणा दिली, म्हणून मी साई मंदिरामध्ये थोडे बहुत भजनं शिकलो, आणि ते माझ्या थोडक्या मोडक्या शब्दामध्ये म्हणायचा प्रयत्न मी करत असतो। घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, घेताना
महाहत्यारी वाय कोळी महाहत्यारी नामे तारिले निर्धारी नामे तारिले निर्धारी घेतना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे सर्व साधना, सर्व उपासना, सर्व ज्ञान आणि सर्व कर्म याचा शेवट एकाच ठिकाणी होतो, भगवंताच्या चरणी. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवूया की परमेश्वर आपल्यापासून दूर नाही. तो आपल्या श्वासात आहे, आपल्या हृदयात आहे, आपल्या प्रत्येक चांगल्या विचारात आहे. चला आपण सर्वजण हा दृढ विश्वास ठेवूया की मी एकटा नाही, भगवंत नेहमी माझ्या पाठीशी आहे. खरं तर या ग्रंथातील प्रत्येक ओळीवर कितीतरी बोलता येईल, सांगता येईल, पण वेळेअभावी शेवटी वरील विषयाचा सारांश सांगायचा झाल्यास संत सांगतात प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे. जसा सूर्य आणि त्याची किरण वेगळे नसतात, तसे भगवंता आणि मी वेगळे नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ओम.